सो हाय गाईज, आत्ता आज चाललोय नागेश्वर टेम्पल चोरवणेला. ट्रेकिंगला साठी चाललोय. पब्लिक आपली रेडी आहे सर्व. निघतोय आता. ऑलमोस्ट इथून आमच्या इथून आहे ऑलमोस्ट 70 किलोमीटर आहे. तर आता हे वाजले किती रे? आत्ता वाजलेत 8 वाजलेत. तर 8 वाजता निघतोय आम्ही इथून. बघूया, ऑलमोस्ट 2-2.5 तास तिथे लागतील पोचायला. तोपर्यंत जर्नी एन्जॉय करूया आपण. पहिला ब्रेक घेतला आहे पेट्रोलसाठी. 7-8 किलोमीटर झालं आहे आमचं. अजून ऑलमोस्ट 60-65 किलोमीटर बाकी आहे. हाय सर. पेट्रोलचा ब्रेक झाला आहे आता. इथून आता ॲक्च्युअल जर्नी स्टार्ट होणार आहे. ऑल गाईज आर रेडी, पब्लिक रेडी आहे. अभी निकलते. तो मित्रांनो, आता हवामानासाठी ब्रेक घेतलाय. तर कसं वाटतं यश? हाऊस द जोश? एकदम चांगलं फील होतं, एकदम जोश हाय, एकदम मस्त फील होतं. एकदम सकाळ लवकर निघालो आम्ही. एकदम मस्तपैकी नागेश्वर ट्रॅकला जायचं आहे. फुल एक्साइटमेंट आहे. आणि माझा 3rd टाइम आहे, याचा सेकंड टाइम आहे. आणि आमच्या काही मित्रांचा 1st टाइम आहे. फर्स्ट टाइमचा एक्सपिरियन्स तुम्हाला तिथे गेल्यावरती नक्की शेअर करणार आहे मी. तो एक एकदम काय ते बोलणार, अविस्मरणीय असा अनुभव होता आमचा तेव्हाचा. एकदम डेंजरस, व्हेरी डेंजरस. आणि ह्याच्या आधी आम्ही कधी पावसात गेलो नाही. सो एक नवा वेगळा एक्सपिरियन्स असेल आमच्यासाठी. कारण आम्ही जेवढ्या पण ट्रॅकवरती गेलो त्या उन्हातूनच गेलो. उन्हाळ्यात 100% मजा येणार आहे गाईस, 100% मजा येणार आहे. आता आम्ही आहोत भरण्या नाक्यावरती. वडापाव घेतोय. मित्र आमचे थांबलेत मस्तपैकी. ब्रेक चालू आहे. वडापाव खायला एक्सायटेड. गेट सोडलंय, हायवे सोडला आणि आता आतल्या रोडला आलो. पाऊस थोडा बारीक चालू आहे. पावसाची चालूच आहे. आणि रस्ता पण हा थोडा खराब दिसतोय. त्यामुळे थोडा असं वाटतं वेळ लागेल, थोडा पोचायला जास्त वेळ लागेल. मी आता काय सीन आहे रस्त्याचा पुढे कसं आहे. रस्ता चांगला असेल तर लवकर पोहोचू. बाकी आम्ही काय तर फक्त आता वडापावचा ब्रेक घेतला होता मध्ये. आम्ही त्या परत कुठला नाही तर मध्ये एखादा ब्रेक घेऊन. कारण अजून 2 तास तरी लागतील असं वाटतंय. कारण रस्त्याची कंडिशन बघून असं वाटतंय की 2 तास तरी लागतील अजून पोचायला. A few moments later. काय उदास झाले पूर्ण. पाऊस बेकार पाऊस पडतोय. उदास झाले एकदम. कोलबी झाली सर्वांची. तर आता वडापाव पार्सल घेतले होते. खातो होता वडापाव. कारण एवढी सकाळी कोणच काहीच खाऊन आलं नव्हतं, निघालं नव्हतं सकाळी. त्यामुळं खूप बेकार भूक लागली. सकाळपासून उपाशी. आता भिजलो येताना एवढा. आणि गरम गरम वडापाव. बेस्ट फिलिंग भाई. वडापावची बेस्ट फिलिंग. सर बरोबर आहे ना म्हणणं? ओके, एकदम बरोबर आहे. प्रॉपर ब्लॉगर झालोय मी गाईस. वाह, क्या एक्टिंग कर रहा है. टूरला जायला कुठे नाही माहिती. खेडातून वेरळ फाट्यामधून आलात ना की सरळ यायचं आहे. इथं आल्यावरती इथे 2 फाटे लागतात. हे बघा, इथं हा बोर्ड पण दिसेल तुम्हाला. हा बोर्ड पण दिसेल. इथे 2 रस्ते फुटतात. हा इकडे रघुवीर घाटला जातो आणि इकडे नागेश्वरला. तर आपल्याला इकडे स्ट्रेट जायचं नागेश्वरला. येडेच आहे चालू आहे इथं. येडे साळे निघालो आम्ही या साईडला. चल प्रणय. अभी नागेश्वर की तरफ धामणन गावामध्ये पोहोचलोय. इथे आल्यानंतर 2 रस्ते उठतात, एक राईटला एक लेफ्टला. तर इथून बोर्ड पण लिहिलेला आहे. तर इथून लेफ्ट घ्यायचं आपल्याला आणि स्ट्रेट जायचं आहे. तर इथे महाराजांचं स्मारक पण आहे. महाराजांचं स्मारक दिसलं की तिथून राईट, मग सरळ मंदिराकडे जातो हा रस्ता. सो लेट्स गो. चोरवणे गावात पोहोचलोय आणि एंट्रीलाच व्ह्यू बघा तुम्ही. दाखवतो तुम्हाला व्ह्यू दाखवतो. एंट्रीला तेवढा खतरनाक व्ह्यू आहे ना, वरती जाऊन मला इमॅजिन नाही करता येत एवढा
जे एंट्रीला एवढं खतरनाक व्ह्यू असू शकतो तर मेन पॉइंटला काय व्ह्यू असेल आता दाखवतो. देखो ना गाइस, देखो ना. यू देखो गाइस. त्याच्या चोरवणे गावात पोचलोय म्हणजे नागेश्वर टेम्पलच्या म्हणजे नागेश्वर ट्रेकच्या पायथ्याशी पोचलोय. आणि आता 11:30 वाजले. आमचा प्लॅन होता 10 वाजता ट्रेक चालू करायचा. 3 तासाचा ट्रेक आहे. आता 11:30 वाजलेत. बघूया आपण किती वेळात पूर्ण करतोय बघूया. 2 ते 2.5 तासात पूर्ण करायचं आपण नक्की ट्राय करू. पब्लिक काय वाटतंय किती वेळात आपण पूर्ण करणार? 2.5 तास. 100% होणार. हे बघा. इथून अशी एंट्री आहे. इथून एंट्री पॉइंट आहे. इथून पायऱ्याने स्टार्ट होत आहे. गाईज फायनली सर्व पोरं रेडी आहेत. सो आता ट्रेकला सुरुवात होते. नमः पार्वती पते हर हर महादेव. जय जय मोरया. ट्रेक स्टार्ट गाइस, ट्रेक स्टार्ट. आता बघूया पहिला ब्रेक किती टायमाने येतोय आपला. पहिला आद्रा, पहिली लागली नस्टर. पहिली पण होती फापरलेली दिसते पोरांची आता स्टार्टिंगलाच. संपले. जिरली काय जिरली. फुलन दुखाय बघा. हा इकडं प्रॉपर रस्ता आहे. हा इकडे एक शॉर्टकट आहे. तर आम्ही शॉर्टकट मार्गाचा वापर करून चाललोय. कुठं आहे किरवा? दिल में किरवा है. हाँ हाँ बेटा हाँ. हायस. लेट्स गो लेट्स गो. हा 15 मिनटं झालेत. फक्त 15 मिनटं झाले ट्रेक करून. पहिला ब्रेक घेतला आता जस्ट. हालत खराब आहे. वरती पोहोचेपर्यंत काय होईल काय सांगू शकत नाही. एखादी विकेट पण पडू शकते. एक माणूस जोशमध्ये आमचा गोटेश फ्रॉम मॅन फ्रॉम साकोई पुढं गेलाय. बाकी 2 विकेट आत्ताच पडायला लागलेत. हो 2 विकेट पडायला लागले आत्ताच. एक मागे पडलेच. ही पण ऑलमोस्ट पडायला आले. काय आता लगेच दुसरा ब्रेक. अर्धा तासच झाला ट्रेक चालू करून. लगेच बनाना ब्रेक चालू आहे. पोरांना एनर्जीची गरज आहे तर आपले बंदर लोक केळी खात आहेत. प्लेयर दमलेत आपले. तर आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम आलो होतो तेव्हा आम्ही पहिला ब्रेक इथेच घेतला होता. तर त्या फर्स्ट टाइम जेव्हा आलो होतो ती वाली स्टोरी सांगतो तुम्हाला. तर त्या टाइमला उन्हाळा होता. तर आम्ही एकदम उन्हातून आलो होतो. तुला काय सांगायचं आहे पहिला? एक्सपिरियन्स असा उन्हाळ्यात होता की खूप एक्झॉस्टेड फील होत होतं. आता पण एक्झॉस्टेड फील होत आहे. पण त्यावेळीची कंडिशन सांग काय होती? त्याची कंडिशन तेव्हा काय काय होतं आपल्याकडे खायला प्यायला काय होतं? आमचा पहिला जो ट्रॅक होता ना तो आम्ही एक्सपिरियन्स होतो त्यावेळेला. हा एक्सपिरियन्स होता पण ह्याला आम्ही सिरियस नाही घेतलं आणि आम्ही असेच आलेलो. नाही काहीच खायला नाही, काहीच प्यायला नाही. फक्त 2 पाण्याच्या बॉटल, 2 बिस्किटची पुढे, एवढंच आमच्याकडे होतं. आणि एक ब्रेड पॅकेट. तो ब्रेड पॅकेट आम्ही ह्या पहिल्या स्टॉपला संपला होता. वरती अजून ऑलमोस्ट आम्ही अजून 10% पण ट्रेक नाही केलाय. आणि खूप जास्त हालत झाली. आमची हालत खराब तेव्हा झाली होती. आणि पाणी लिटरली म्हणजे दगडांमधून असं एक एक थेंब झिरपत होतं ना पाणी. ते आम्ही पित होतो. असे जमून जमून पित होतो लिटरल. जर एखादी व्हिडिओ भेटली तर नक्की या व्हिडिओमध्ये अटॅच करेन. तर आता बघूया. आता आम्ही फुल प्रिपेअर्ड आलो. आता फुल प्रिपेअर्ड आहे. आणि आता पावसाळ्यातून काय एवढा सीन नाही कारण इथे झरे वगैरे असतात त्याच्यामुळे
पावसाळ्यातून एक वेळ थोडं ॲडजस्ट होऊ शकतं, पण उन्हाळ्यातून जर येत असाल तर पाणी आणि खाण्याची सोय असलीच पाहिजे. आणि आता व्ह्यू दाखवतो. व्ह्यू दाखवलाय परत एक. पहिलाही पॉईंट आहे, पहिलाच व्ह्यू पॉईंट आहे. व्ह्यू बघा. इथं वरती एक स्टॉल पण आहे, हे बघा. हे नाश्ता वगैरे पण सध्या आता बंद आहे, त्याच्यामुळे काय ऑप्शन नाही आम्हाला. आम्ही सरळ चाललोय वरती. असं पोरं बोलतात असं की श्रावणात चालू होईल, कारण श्रावणात बहुतेक इथे गर्दी असते जास्त. भाविक लोक जास्त येतात श्रावणमध्ये. म्हणजे आता नेक्स्ट वीकपासून श्रावण सोमवार चालू होईल, तेव्हा चालू होईल हे दुकान वगैरे. व्ह्यू बघा. गाईज आता हे यश किती पर्सेंट झाला असेल ट्रेक? 30%? 30% झाला असेल ना? गाईज आता ऑलमोस्ट 50% ट्रेक कम्प्लीट झाला आहे. बाजूला व्ह्यू बघा, एक नंबर व्ह्यू आहे. मस्त वॉटरफॉल आहे बाजूला. इथून लोखंडाच्या पत्रे केलेले आहेत चढायला. खतरनाक. पोरं आता फोटोशूट चालू आहे पोरांचा. हे बघा व्ह्यू देखो गाईस. चुम्मा व्ह्यू परत कर. एकच झाड बघा मध्ये कसला उठून दिसतोय. एक नंबर व्ह्यू. काय बोललास? झाडासारखं पण सगळ्यात वेगळं पण काहीतरी खाल्लेलं आपण. तर मित्रांनो आता पायरीवाला रस्ता संपलेला आहे. आता दगडवणी रस्ता चालू आहे. पूर्ण दगडे जाडे. त्यातून चालताना खूप डिफिकल्टी येतात आम्हाला. काय यश? येस, डिफिकल्टी तर आहे, जोश पण तेवढाच आहे. 100%. येस. हे बघा गाईज, वन मोर धबधबा व्ह्यू गाईज. वन मोर धबधबा व्ह्यू. एन्जॉय. सो गाईज आता ऑलमोस्ट 1 वाजायला आला आहे, तर आम्हाला 1.5 तास झाला आहे ट्रेक चालू करून. तर आता दुसरा एक ब्रेक घेतला आहे आम्ही. आता परत पोरं केळी खायचा प्लॅन करत आहेत, कारण पोरांमध्ये एनर्जी जरा कमी झाली आहे. परत जोश जरा कमी वाटतोय पोरांच्यात. तर आता परत आपली माकडं परत केळी खायला चालू केलंय. केळी मारायला. आणि पूर्ण धुकं आहे सर्वीकडे. पूर्ण आता धुकं झालंय. जसं जसं आम्ही वरती चाललोय तसं धुकं वाढत चाललंय. त्याच्यामुळे एकदम हळूहळू जायला लागतंय. गाईज आपल्याला प्रो ट्रेकर बघा, म्हणजे पहिलाच ट्रेक करतो आयुष्यातला फ्लिपफ्लॉप घालून. तो पण एकदम पहिला आहे, सर्वांमध्ये पहिला आहे. पण हा पाठी राहतोय. पण तो शूज घालून आलाय तो सर्वात मागे. क्रॉक्स ओजी आहे. प्रणय बॉट प्रणयने खास रेनकोट घेतला नाही ट्रेकिंगसाठी. देखो गाईज, कोरा ही कोरा. कॅमेऱ्यात एवढं धुका समजत नाही ना, थोडा क्लिअर करतोय. गाईज तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये एवढं कळत नसेल धुका, पण ॲक्च्युअलमध्ये धुकं जास्त आहे. कॅमेऱ्यामध्ये एवढं कळत नाही. कॅमेरा थोडा क्लिअर करतोय धुका. हां यशमध्ये जर चूल आले. हे बघा अशी छोटी छोटी वॉटर क्रॉसिंग पण मध्ये लागणार.
तर इथे वॉटर क्रॉसिंग हा त्याच्यामुळे जरा सावकाश चालायचं इथून. चालू आमची. उदास खूप असा एकदम चढण जास्त आहे. उगा झाले बघा हलक्यांची हालत बघा काय. चलो धीरे धीरे चलते. बी केअरफुल गाइज. दुःख बघा गाईज. गाईज नको ना म्हणायला जास्त. मित्रांनो दुःख बघा मागे. दुःख बघा फक्त तुम्ही आमच्या मागे दुःख बघा. अरे तो दुःख्यात कोण आहे तिकडे बघा गाईज. 50% ट्रेक कम्प्लिटेड. 2-3 किलो वेट लॉस झाला सर. स्टील पोरांमध्ये अजून चांगला जोश आहे. हे बघा हा इथून डेंजर व्ह्यू आहे. जरा इथून वरती जायचं आपल्याला. रेलिंग लावलेली वरती. डोंगर तर दिसत पण नाही एवढं धुकं आहे. हे बघा 1000 किलोमीटर वर जाणे काही तर यश काय वाटतंय आता. धुकं पण खूप आहे आणि पाऊस पण खूप जास्त पडतोय. तर काय सीन वाटतंय. किती वेळ लागेल अजून आपल्याला पोहोचायला. अजून बहुतेक आम्हाला लागेल 3 आपल्याला अर्धा तास जास्त लागेल. पण मजा आहे यार. एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. काय पाऊस थोडा आलाय ना त्याच्यामुळे थोडा अजून जरा मजा वाटते. एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. जर तुम्ही प्लॅन करताय पावसाळ्यातून तर नक्की या. तुम्ही प्लॅन अजिबात कॅन्सल करू नका. कारण हा जो एक्सपिरियन्स आहे ना वन्स इन अ लाईफ टाइम एक्सपिरियन्स आहे. कोकण बेस्ट. कोकण फिरा भाई तुम्ही पावसाळ्यातून. असं मजा येईल ना. गोवा सोडा 100% गाईज. बाहेर सोडा. 100% खरं आहे जे बोलतोय यश जे काय बोललाय. कोकणात या. नक्की सुंदर हेवन. दाखव तुम्हाला दिसणार नाही सगळं धुकं आहे पण काय नाही. जी पोरं येतील तुमच्यासोबत जे कोण मित्र येतील तुमच्या त्यांना घेऊन. पाऊस खूप पडतो त्याच्यामुळे आता थोडा व्हिडिओ वगैरे बंद करतो. पाऊस कमी झाला की व्हिडिओ आपण चालू करू. जर त्यातल्या त्यात जर काय अजून काही चांगला पॉईंट आला जर मध्ये तर नक्की दाखवेल. तब तक के लिए मला एक बोलायचं. यशला काहीतरी बोलायचं आहे. तर माझी मम्मी ब्लॉग बघत सॉरी मी खोटं बोलून बाहेर पडलोय. मला जाम शिवाय पडणार आहे जेव्हा ब्लॉग बघेल मम्मी. सॉरी मम्मी. गाईज यशच्या मम्मीपर्यंत हा ब्लॉग पोहोचवण्याची जिम्मेदारी तुम्हा सर्व लोकांची आहे. इकडे गुलाबी कलरचा खेकडा स्पॉट झालाय बघा. गुलाबी खेकडा बघूया. कुठे गेला गुलाबी खेकडा स्पॉटेड. सर्व पब्लिक आलाय. आपला सगळा पब्लिक इथं हजर आहे. एक वयस्कर माणूस तेवढं बाकी आहे. आपल्यासारखा तरुण माणूस एकदम आरामात चढू शकतो. पण असं वयस्कर माणसांची हालत बघा कशी होती. 23 वर्षाचा वयस्कर माणूस शूज घालून एकटाच आलाय मला वाटतं आमच्यात. मित्रांनो हा एकदम रिस्की एरिया आहे चालायला आहे बघा. म्हणजे तुम्हाला हा एरिया पण लागणार वरती जाताना. इथे एकदा स्लिप झाला की परत मिळण्याचे चान्सेस खूप म्हणजे निग्लेजिबल चान्सेस आहेत. इथून एकदा गेला की तो गेला. मग त्या माणसाला विसरायचं आपण. काय वाटतं तुला. पायरी धबधबा स्पॉटेड. किती वेळ लागेल तरी जायला आम्हाला. चल जाऊन दे चल. आरामात चला एका चला. इथे बघू शकता सीन बघा तुम्ही. इथे धबधबा आहे आणि आमचा ट्रेल इथून चाललाय आणि हे पली पोरं नागेश्वर अँड एकच मिशन नागेश्वर. लेट्स गो. तरी जोरात हवा धुकं सर्व चालू आहे इथे. आम्ही एकदम लास्ट पॉइंटला आलोय पण खूप रिस्की आहे. वारा धुकं. लेट्स गो गाईज. कम ऑन. एकदम असं वाटतंय फ्रीज मध्ये आलोय. बंधनमध्ये जोश आलाय. वारा पोचलो ऑलमोस्ट वरती पोचलोय. थोडासा फक्त स्ट्रेट रस्ता बाकी आहे आणि एवढं डेंजर वारा सुटलाय ना. एकदम बर्फीला इलाका वाटतोय. इलाका एकदम बर्फीला वाटतोय आणि
मजा येते, खूप मजा येते. म्हणजे काहीच म्हणजे इथे की नाही सांगा, पैसा वसूल आहे म्हणजे हेवन, लिटरली हेवन. एवढा वारा सुटलाय पनवेलमधून आलाय, तुला काय वाटते वरती आहे की नाही? पब्लिक फुल जोशमध्ये आहे. शेवटच्या एकदम लास्ट शेवटच्या पायऱ्यात ह्या चढल्या की मंदिर आलं. ओके सो गाइस लेट्स गो. लास्ट स्टेप बाकी आहे. लेट्स गो लेकिन एक सेकंड. डिप्रेशन, मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ. Come on! We can do it! Come on! एंटर करतोय. नमः पार्वती पते हर हर आता नागेश्वर मंदिराच्या इथे गावाच्या इथे पोहोचलोय. तर आता पहिले दर्शन घेऊ, नंतर बाकी भूक वगैरे लागली बरोबर, तर नंतर खायचं वगैरे नंतर रे पानांचा आता हा काय वडापाव नाश्ता नाश्ता चालू आहे. दर्शन वगैरे करून झालंय आपल्या, कारण एवढी बेकार थंडी लागते ना, बर्फिली थंडी आहे ते. लिटरली बर्फिली थंडी आहे. बरोबर तर किती लागते आणि वारा कंटिन्यू चालूच आहे. व्ह्यू दाखव खालचा. आणि मागच्या साईडला काहीच एवढं धुकं आहे ना, काहीच दिसत नाही. बॅक साईडला इकडे खूप डीप आहे पण दिसत नाही. किती किलोमीटर आपण चाललो? किलोमीटर जास्त नाही चाललोय, फक्त असं उभी चढत होती. किलोमीटर असेल 4-5 किलोमीटर असेल. सर्वजण गारटलोय म्हणून जरा जास्त बोल किलोमीटर कमी, फक्त उभा चढायला म्हणून जास्त वाटतं. आता यश काष्टे गाणं बोलणार आहे इथे. खाली पुरं गाण्याची प्रॅक्टिस करतात. म्हणजे एवढं दुःख आम्हाला काहीच व्ह्यू भेटत नाही. त्यानंतर काहीच व्ह्यू नाही. एवढी थंडी लागते ना, म्हणजे तोंडातून शब्द पण निघत नाही. एवढी थंडी लागते डोक्यात. आले पूर्ण खराब आहे, पूर्ण सर्व भिजलोय. रेनकोटचा काही 0 यूज झालाय. म्हणजे मी तो रेनकोट घातला पण नाही का, जेव्हा पाऊस आला तेव्हा घातलाच नाही का. नाही शिव सोमेश्वराय हर हर बोले नम शिवाय. सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर बोले नम शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. तर गाईज मी आता मंदिराच्या एरियात आहे. तर एक गोष्ट मला अजिबात आवडलेली नाही, ती म्हणजे लोक इथे येतात आणि कचरा करून जातात. म्हणजे तर एक रिक्वेस्ट आहे सर्वांना की जो पण कचरा तुम्ही कराल, म्हणजे जो पण जे काही प्लॅस्टिक वगैरे तुम्ही घेऊन याल, ते स्वतःच्या बॅगेत परत रिटर्न घेऊन खाली डस्टबिनमध्ये टाका. इथे एक फक्त रिक्वेस्ट आहे. सो गाईज 2 वाजता आम्ही पोहोचलो होतो वरती. आता वगैरे सर्व दर्शन वगैरे करून झालं, नाश्ता वगैरे पण केला आणि खूप बेकार थंडी लागत होती, पण आता जरा बरं वाटतंय. तर आता ऑलमोस्ट 3 वाजलेत. तर आम्ही आता खाली उतरायला निघतोय. बघूया आता किती वेळात खाली पोहोचतो ते. ठीक आहे, बघा पोरांचा. आता जास्त काय ब्लॉग मध्ये दाखवणार नाही. जर काय व्ह्यू चांगला जर दिसला ना, तर कारण संपूर्ण दुःख आहे, कायच अजिबात दिसत नाही, अजिबात काहीच व्ह्यू नाही. फक्त धुक्याचाच व्ह्यू आहे, बाकी काय राहिलेलं नाही. त्याच्यामुळे बघूया. आणि मोबाईलला चार्जिंग पण नाही जास्त, त्याच्यामुळे जास्त काही शूट करत बसणार नाही. थोडंफार जे काय असेल ते दाखवणार. ओके, आता उतरतोय. इंजरीला काय झालंय उतरायला.
आला ते असं काय केलं चौकात चला ये गोट्याचा ग्रुप सोडतोय ग्रुप सोडून त्या मग पोरींच्या मागे मागे फिरतोय गोट्या बघा डिस्टन्स बघा किती मिनिटांमध्ये. सो गाईज फायनली हा आपला नागेश्वरचा ट्रेक सक्सेसफुली कंप्लीट झालेला आहे. हे बघा लोकांनी असे जीव सोडल्यासारखे झालेत एकदम काय काय बबली. तर ऑलमोस्ट वरतून आम्हाला खाली यायला 2 तास लागले आणि आता पाऊस म्हणजे खाली उतरताना एवढा बेकार पाऊस भेटला काय व्ह्यू पण नाही आणि काहीच नाही दाखवता आलं. रिॲक्शन व्हिडिओ घेऊया. तुमचा काय एक्सपिरियन्स पहिलाच ट्रेक तुमचा यांनी हात जोडलेले आहेत तुमचा यश काठी तुमचा जो 3रा ट्रेक आहे इथला झाली. लेकिन 1 सेकंड ऐसा मत को आणि त्यांचं काय येताना आम्ही दुसऱ्या रूटने आलोय. आता आम्ही हायवेला मुंबई गोवा हायवेला लोट्याला इथे बाहेर पडलो आणि आता जस्ट एक चहाचा ब्रेक घेतलाय आणि आता घरी निघालो.